बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच बारामतीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळवंत बेलदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर निशाणा साधलाय। अजित पवारांच्या माध्यमातून ठराविक ठेकेदारांना आणि मलिदा गँगला तिकिटे दिली असून लोकसभेप्रमाणे नगरपालिका निवडणुकीत देखील नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचाच असेल असा विश्वास बेलदार यांनी व्यक्त केलाय। यावेळी बेलदार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीची खरं तर जोरदार चर्चा सुरू आहे। राज्याचं संपूर्ण लक्ष या निवडणुकीकडे आहे। अशातच बारामतीमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रथम पवार विरुद्ध पवार अशी लढत त्या ठिकाणी बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे। खरं तर बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत या ठिकाणी पहिल्यांदाच होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून बळवंत बेलदार यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। आणि सर्वसामान्य कुटुंबात असताना शरदचंद्रजी पवार गटाकडून संधी मिळाली, नेमकी काय भावना होती त्यावेळेस? ही संधी खूप अचानक आणि खूप मोठी संधी होती। साहेबांनी, ताईंनी आणि योगेंद्रदादांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास टाकला, खरंच खूप आनंदाची आणि जबाबदारीची पण गोष्ट आहे। खरं आपण पाहिलं तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। विविध प्रस्थापित लोकांना सातत्यानं पद मिळत आहे। तुम्हाला आता एवढं मोठं संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाली। बारामती शहरासाठी नेमकं आपलं व्हिजन काय असणार आहे? काय पक्षाच्या माध्यमातून बारामती शहरासाठी करण्याचा तुमचा नेमका मानस आहे? आपलं बारामती शहर आता PMRDA मध्ये गेलेलं आहे, त्याच्यामुळे बारामती शहरात जो विकास होणार आहे तो विकास शेवटच्या थरापर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। प्रचाराची लगबग आता सुरू होईल। प्रचारामध्ये कुठले प्रामुख्याने मुद्दे घेतले जाणार आहेत? हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात, तर प्रचाराचे जे काही तुमचे मुद्दे आहेत लोकांपर्यंत तुम्ही कसे नेमके पोहोचवणार आहात? सध्या काय झालेलं आहे, बारामतीतले जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे ठराविक लोकांना दिले जातात, बारामतीत एकाच रस्त्यावर भरमसाठ खर्च केलेला आहे। एका रस्त्यावर प्रत्येक चौकात जवळपास 50 लाख नुसते स्पीड ब्रेकरसाठी घालवलेले आहेत। हाच विकास सध्या आपल्या सर्वसामान्य लोकांना किंवा बाकीच्या ज्या दलित वस्ती आहेत, लोकांना पाण्याची समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, याच्यासाठी खर्च करणं खूप गरजेचं आहे। तसं पाहिलं तर बारामतीमध्ये एक हाती गेल्या अनेक वर्षापासून पवारांची सत्ता आहे। गेल्या अनेक वर्ष पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी नेमकं कुठलं नगरसेवक काम करत होता आणि त्यांच्या माध्यमातून अशी कोणती कामे आहेत की जी कामे लोकांची झालेली नाहीत आणि त्या कामासाठी खरं तर आपल्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत? सर्वच कामं झाली। आता सध्या शिक्षणाचा मुद्दा घेतला तर कमीत कमी पैशात कसं शिक्षण लोकांना उपलब्ध करून देता येईल। सध्या सगळीकडं प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे स्कूलची फीस जास्त झाली आहे, त्याच्यामुळे ते लोकांना परवडत नाही आहे। या अगोदर इथले स्थानिक नगरसेवक कोण होते? आमच्या वार्डातले स्थानिक नगरसेवक जय पाटील होते। काय अशी कुठली कामं आहेत की जय पाटलांच्या माध्यमातून ती प्रलंबित राहिलेत आणि त्या कामासाठी आपल्या माध्यमातून कसे प्रयत्न नेमके केले जाणार आहेत? तुम्ही जर बघितलं, पावसाळा चालू झाला की आपल्याकडे सगळे रस्ते तुडुंब भरले जातात। अजून तुम्ही जर एका ठराविक भागात गेला, आपल्याच प्रभागात थोडंसं पलीकडे गेला, कोणता आहे की ज्या प्रभाग नंबर 2 मध्येच, प्रभागाचा एरिया कोणता आहे आणि कशा पद्धतीने त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? उत्कर्षनगर मध्ये जर गेला तुम्ही तर अजून तिथं पाणी साठलेलं आहे, त्याच्यावर डासांचं प्रमाण जास्त झालेलं आहे, तिथं लोक अजून आजारी पडतायत। ते लोक सारखे दर महिन्या 2 महिन्याला निवेदन देत आहेत, पण त्यांची कामं होत नाहीत। ही कामं तत्परतेने आणि सगळ्यात अगोदर करणं गरजेचं आहे। ती कामं सगळ्यात अगोदर झाली पाहिजे म्हणलं, पण नगरपालिका किंवा प्रशासन त्याच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही। तसं पाहिलं तर खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। मग असं असताना सुप्रियाताई असतील, योगेंद्रदादा असतील, प्रचारामध्ये कधीपासून सक्रिय होणार आहेत आणि प्रचाराचा नारळ नेमका कधी वाढवला जाणार आहे आपल्या माध्यमातून? लवकरच सुप्रियाताई आणि योगेंद्रदादा आपल्या प्रचारामध्ये सक्रिय होतील। बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या रॅली, प्रत्येक ठिकाणी सभेंचं नियोजन करून चांगला प्रचार सुरुवात करतील। आता जे मुद्दे प्रलंबित सांगितले, हे मुद्दे लोकांना पटतील? त्या मुद्द्यांच्या आधारित लोक तुम्हाला मत देतील असं वाटतंय तुम्हाला? हे माझे नाही, हे लोकांचे मुद्दे आहेत। हे लोकांनी आतापर्यंत आपल्यापर्यंत तक्रारी घेऊन आलेले मुद्दे आहेत। आम्ही हे तयार केलेले नाही, जे सध्या अस्तित्वात असलेले मुद्दे आहेत, त्याच्यामुळं नक्कीच हे लोकांना अपील करतील। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न,
बारामती शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभा राहिलात. काय बारामती शहराच्या विकासासाठी तुमच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत आणि काय विजन असणार आहे बारामती शहरासाठी? बारामती शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर शहरात जास्तीत जास्त रोजगार कसे तयार होतील हे पण बघितलं पाहिजे. सध्या रस्त्यांची अवस्था बघितलं तर लहान रस्ते होत चाललेले, ठराविक रस्त्यावरच भरमसाठ खर्च चाललेला आहे. तो खर्च योग्य ठिकाणी, कचरा डेपोचं बघितलं तर कचरा डेपो आपला जाळल्यानंतर त्या परिसरात कंटिन्यूस धूर असतो, दुर्गंधी कंटिन्यूस चालू असते. त्याच्यासाठी एक चांगलं नियोजन झालं पाहिजे. अशा छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीवर छोटे छोटे मुद्दे खूप काम करणं गरजेचं आहे. खरं तर तुमची लढत थेट राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन सातव यांच्याशी होणार आहे. खरं तर असं बोललं जातंय की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही अशी निवडणूक होणार आहे. कशा पद्धतीने सचिन सातवांचा सामना, त्यांच्या आव्हानांचा सामना तुम्ही कसा करणार? आमच्याकडं लोक आहेत आणि तुम्ही लोकसभेला बघितलेलं आहे की लोकांच्या पुढं धनशक्ती किंवा कोणतीही शक्ती कधीच काहीच करू शकत नाही. जनशक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती असते. कधीपासून तुम्ही नेमका प्रचार सुरू करणार आहे? प्रचाराला वार्डामध्ये कधी जाऊन फिरणार आहे आणि लोकांना काय नेमक्या तुमच्या ज्या काय लोकांच्या समस्या जाणून कशा पद्धतीने तुम्ही घेणार आहे आणि कधीपासून सुरुवात तुमच्या या सगळ्या गोष्टीची होणार आहे? आमचा प्रचार चालू झालेला आहे. आम्ही प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात फिरायला चालू केलेलं आहे. तिथल्या लोकांशी संपर्क करायला चालू केलेला आहे आणि खूप चांगला लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजित पवार जो गट आहे त्यांच्यावरती सातत्यानं मलिदा खाल्ल्याचा आरोप केला जातो. तुमच्या या सगळ्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये असे काही मुद्दे असणार आहेत का? हो, नक्कीच. आमच्याकडे मुद्दा आहे मलिदा गँगचाच. कारण आता जे लोकांना उमेदवार दिले त्यातले कॉन्ट्रॅक्टर आहेत, मलिदा गँग आहे, अजून बरेच गोष्टी आहेत. हळूहळू लवकरच पुढे येतील त्या पण. शेवटचा प्रश्न घेतो आणि मुलाखत संपवतो. खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, विजयाची खात्री नेमकी किती वाटते? काय वाटतं? 100% आमचा विजय होणार आहे आणि खूप चांगला विजय होणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार बळवंत बेलदार यांच्या माध्यमातून खरं तर विविध मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी संवाद साधला. अजित पवार गटाच्या माध्यमातून जी तिकीटं देण्यात आलेली आहेत, त्याने कॉन्ट्रॅक्टदार आहेत, मलिदा गोळा करणार आहेत असं देखील त्यांच्याकडून सांगितलं गेलं. या प्रभागातले जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून जी काही कामं प्रलंबित राहिलेली कामं आपण लवकरात लवकर आपल्या माध्यमातून करू आणि बारामती शहरात सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपण सर्वोत्तरी प्रयत्न करू. वार्डामध्ये त्यांचा प्रचारही सुरू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते योगेंद्र पवार यांच्या माध्यमातून खरं तर प्रचाराचा नारळ वाढवणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. यामुळे प्रभागामध्ये इथली जी काही सुज्ञ जनता आहे ही नेमकी कोणाला साथ देते हे निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.